नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती निघाली 2026 ची. यामध्ये मित्रांनो तुमची जी पोस्ट असणार आहे, जी जागा असणार आहे वैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारीसाठी तर पदभरती आहे. गट अ ची भरती निघालेली आहे. टोटल इथं 113 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. गटमध्ये शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी एम-डी, एम-बी-बी-एस, पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवीवाले अप्लाय करू शकतात. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. कशा पद्धतीनं अप्लाय करायचे, कोणत्या-कोणत्या डिसिप्लिनमध्ये पोस्टिंग आहे, NAMM-MC कडून ओके. तर संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देईल. 2026 ची लेटेस्ट नोटिफिकेशन आहे. तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या भरत्या नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ओके. तिच्याकडून हेड ऑफिसकडून ही भरती जाहीर केलेली आहे ओके. बेलापूर CBD याचं नवी मुंबई सेक्टर 15 A याचं हेड ऑफिस आहे ओके. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे याचा. आता जाहिरात क्रमांक 2 आहे 2025 साठी म्हणजे 2026 साठी तुम्ही बदलून घ्या ओके. आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ओके. 1 मिनिट मित्रांनो. खोटं बरं पडतं ओके. नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता प्रशस्त जाहिरातीमधून नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व अटींची शर्तता पूर्तता करण्यात पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ओके. आता या प्रशस्त जाहिरातीमध्ये पदे ही सार्वजनिक आरोग्य सेवेतील आहेत ओके. सदर भरतीसाठी पुरेसे प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसारच आपल्याला गट मधील एकूण 113 पदांकरिता अर्ज करण्याच्या कालावधी दिनांक 5/1/2026 ते दिनांक 4/2/2026 रोजीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी एन NMMC गव्हर्नमेंट या वेबसाईटवरून 4/12/2026 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत ओके. तसं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुमचे फॉर्म कधी चालू होणार आहे 5 जानेवारी 2026 ला आणि शेवटचे दिनांक असणार आहे 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. 5 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे, गट दिलेला आहे, संवर्ग दिलेला आहे, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी दिलेली आहे ओके. त्यानंतर पदे दिलेली आहे आवश्यक पद भरतीनुसार ओके. आता सगळ्यात पहिलं जे पोस्ट असणार आहे गटाची भरती वैद्यशास्त्र तज्ञ वेतन स्तर असणार आहे S20 ओके. 56,100 पासून 1,77,500 पगार सगळ्यांसाठी ओके. इथं 16 वॅकन्सी बघायला मिळतात. आता गटाची भरती शल्यचिकित्सकासाठी याच्यामध्ये आपल्याला S20 सॅलरी पगार सेम इथं पण ओके. इथे 10 पदे बघायला मिळतात. तर स्त्रीरोग तज्ञासाठी गटाची भरती S20 सॅलरी पगार सेम यात 21 पदे बघायला मिळतात. बालरोग तज्ञासाठी गटाची भरती S20 सॅलरी 17 पदे बघायला मिळतात. 5 नंबरचा पोस्ट असणार आहे गटाची भरती स्वकिरण तज्ञ याच्यामध्ये आपल्याला S20 सॅलरी याच्यात पण 11 पदे बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं 6 नंबरचं पद गटाची भरती विकृती शास्त्रतज्ञ S20 सॅलरी याच्यात पण 2 पदं बघायला मिळतात ओके. 7 नंबरचा पोस्ट असणार आहे इंटरव्ह्यू व्हिजिटसाठी S20 सॅलरी याच्यात पण आपल्याला 4 पदं बघायला मिळतात. बधिरीकरणसाठी 8 नंबरचा पोस्ट असणार आहे याच्यात पण S20 सॅलरी याच्यात पण आपल्याला 5 पदं बघायला मिळतात. पगार सेम. त्यानंतर गटाची भरती असणार आहे अस्थिव्यंग तज्ञासाठी S20 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला पण पगार सेम 4 पदं बघायला मिळतात. त्यानंतर गटाची भरती त्वचारोग तज्ञ S20 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतात ओके. 11 नंबरचा पद गटाची भरती संक्रमण अधिकारी S20 सॅलरी याच्यात पण आपल्याला 1 पद बघायला मिळतात ओके. 12 नंबरचा पोस्ट मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारी S20 सॅलरी याच्यात पण आपल्याला 1 पद बघायला मिळतात ओके. त्याच्यानंतर गटाची भरती वैद्यकीय अधिकारी
क्षयरोग तज्ञ व उरोरोग तज्ञसाठी S20 सॅलरी, याच्यात पण आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. गटाची भरती 14 नंबरची कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, याच्यामध्ये S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार या 17 मध्ये बघायला मिळतात. आणि 15 नंबरचं पद पशुवैद्यकीय अधिकारी S20 सॅलरी 56,100 पासून 1,70,500 पगार एक पद. ओके, 1913 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. ओके, आता ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज व सुरू होण्याचे दिनांक दिलेला आहे 5 जानेवारी 2026 पासून. ओके, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक दिलेले आहे 4 फेब्रुवारी 2026 पासून. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 4 फेब्रुवारी 2026. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र तुम्हाला 7 दिवसाआधी मिळून जाता. आणि आपल्याला जे काही नियमित पूर्ण सूचना वगैरे मिळतील मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आपल्याला देण्यात येणार आहे. ओके, परीक्षा शुल्क दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गांना 1,000 रुपये दिलेले आहे. आर्थिक दुर्बल घटक व सगळ्यांसाठी 900 रुपये दिलेले आहे. ओके, अशा पद्धतीने ही माहिती आहे आता. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता इथं परीक्षेचा वेळ, दिनांक, केंद्र, प्रवेशाच्या सूचना नमूद केल्या बद्दलच्या संभावना वेगळी जी असणार आहे. बदलाबाबत वेळोवेळी आपल्याला मुंबई महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर चेक करत राहायचं आहे. ओके, त्यानंतर इथं ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. आता याच्यामध्ये त्याबाबतचा तपशील आपल्याला इथेच बघायला मिळतो. तो की ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. आणि या भरव्याची पदे, पदाचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, त्याच्यानंतर शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी, शर्ती, अर्हता, समानता आरक्षण, ओके, जे काही असेल ते आपल्याला आरक्षणाबाबतच्या तरतुदी सगळं वेबसाईटवर दिलेल्या आहे. ओके, आता हे बेलापूर CBT कडून नोटिफिकेशन आले 13 डिसेंबर 2025 ला. ओके, आता याच्यामध्ये जर बघायला गेली आता मित्रांनो, आता तुम्हाला मी पदांनुसार आता किती पोस्ट आहे कॅटेगरीमध्ये ते पण मी तुम्हाला इथं सांगून देतो, म्हणजे जेणेकरून तुमचा तो पण डाऊट इथं क्लिअर होऊन जातो. त्याच्यामध्ये दिलेले पदनाम, पदसंख्या, आरक्षणाचा तपशील, पदज्ञान, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतन श्रेणी दिलेली आहे. ओके, आता ज्या पदनाम दिलेले आहे वैद्यकीय शासक तज्ञसाठी गटाची भरती S20 सॅलरी ती तुम्हाला सांगितलं होतं. आता याच्यामध्ये जात दिलेली आहे. आता सगळ्या जातींची नावे आहे. ओके, जे पण आपली कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी किती पोस्ट इथं बघा, टोटल 16 पद दिलेले आहे वैद्यकीय शास्त्रासाठी, वैद्यक शास्त्रासाठी. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे शैक्षणिक अर्हता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD मेडिसिन पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतरचं 2 नंबरची जी पोस्ट असणार आहे मित्रांनो, आपलं पदनाम शल्य चिकित्सासाठी सर्जरीसाठी S20 सॅलरी गटाची भरती. याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ कॅटेगरीनुसार 10 पदे बघायला मिळतात टोटल ऑफ. ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता बघायला गेलं त्याची तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची MS ची आपली पदव्युत्तर पदवी झालेली पाहिजे, मराठी भाषेचे ज्ञान, आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ओके, 3 नंबरचं जे पोस्ट दिलेलं आहे स्त्रीरोगसाठी असणार आहे, तज्ञांसाठी गटाची भरती. याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ कॅटेगरीमध्ये 21 पदं बघायला मिळतात. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता आपल्याला दिलेली आहे, जी की मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD स्त्री व प्रसिद्धी रोगशास्त्रामधून पदव्युत्तर पदवी पाहिजे आहे. ओके, तथापि आपल्याला पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद संबंधित विषयातील पदविकामधून DGO मधून भरता येतील. ओके, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या बालरोग तज्ञांसाठी S20 सॅलरी दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 17 पदे बघायला मिळतात टोटल ऑफ. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्हता बघायला गेलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD बालरोग शास्त्राची पदव्युत्तर पदवी लागणार आहे. तथापि तो उमेदवार न भेदना विषयाची पदव्युत्तरनुसार पदवीधारक DCH मधून भरता येईल. ओके, त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ओके, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक. ओके, पदनाम दिलेलं आहे किरण तज्ञ गटाची भरती. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला
टोटल ऑफ 11 पदांसाठी इथं वॅकेन्सी आहे. यामध्ये आपल्याला दिलेली आहे शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD किरण तज्ञ पदवी पाहिजे आहे. ओके. उपलब्ध न झाल्यास आपल्याला याच्यामधून RTD मधून डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायलिसिस मधून भरण्यात येणार आहे. ओके. आता शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. आता पदनाम दिलेलं आहे विकृतीशास्त्र वगैरे असणार आहे. याच्यामध्ये आता टोटल ऑफ 2 पदांसाठी भरती आहे कॅटेगरीमध्ये. ओके. बघून घ्यायचं आपल्याला कोणत्या कॅटेगरी देते पण. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आता शैक्षणिक अर्हता असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD शरीर विकृतीशास्त्र पदव्युत्तर पदवी तथापि आपल्याला उपलब्ध न झाल्यास DCP मधून आपल्याला डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजीवरून भरण्यात येणार आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्याचा 2 वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठी भाषेची ज्ञानावस्था मराठी मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ओके. त्यानंतर पुढे जर बघायला गेले आपले तर 7 नंबरचा पोज असणार आहे इंटर्न व्हिजिटसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ST-20 सॅलरी असणार आहे. याच्यात 4 पद आपल्याला कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता शैक्षणिक अर्हता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD मेडिसिन इमर्जन्सी मेडिकल कोर्स प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. त्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD मेडिसिन मधून आपल्याला द्वितीय प्राधान्य देण्यात येईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD त्यानंतर ॲनेस्थेशियन त्याच्यानंतर इथं मेडिकल किंवा तत्सम कोर्स तृतीय प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD ॲनेस्थेशिया चतुर्थ प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त मधून विद्यापीठातील MD चेट्स अँड इमर्जन्सी मेडिकल तत्सम कोर्सचा पंचम प्राधान्य आहे. MCI महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील DMR या वरिष्ठ अभ्यासक्रम निर्देशित करण्यात आलेल्या संस्थांमधून नियमावली आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. त्यानंतरचं असणार आहे बधिरीकरण तज्ञासाठी त्याच्यामध्ये ST-20 सॅलरी बघायला मिळते. त्याच्यात टोटल ऑफ आपल्याला 5 पदे आहे कॅटेगरीनुसार आपण बघून घ्या. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे MD पदव्युत्तर पदवीवाले अप्लाय करू शकतात. DA वाल्यांना नाही जर भेटले तर DA वाले इथं घेऊ शकतात. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. आता अस्थिव्यंग तज्ञासाठी तर भरती निघालेली आहे. याच्यात 4 पदे आहे. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेले तर आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD अस्थिव्यंग शास्त्रामध्ये आपल्याला पदव्युत्तर पदवी लागणार आहे आणि ओआंथ्रो जर नाही भेटले तर ओआंथ्रो मधून भरण्यात येईल व शासकीय निमशासकीय कामाचा 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक दिलेले आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. त्वचारोग तज्ञासाठी असणार याच्यामध्ये वॅकन्सी. ओके. यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतं. मान्यताप्राप्त विद्यापीठ MD त्वचा व गुप्तरोग शास्त्रातून पदव्युत्तर पदवी तथापि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदव्युत्तर पदवीधारक मधून DVD डिप्लोमा इन व्हेंटिलेटरी डिसीज मधून भरण्यात येईल. ओके. आता शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था या कामाचा आपल्याला 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. मेडिकल काउन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन आपलं झालेलं पाहिजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग मध्ये. ओके. रक्त संक्रमण अधिकारी मध्ये इथं आपल्याला पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ST-20 सॅलरी याच्यात एक पद आहे. यामध्ये पण आपल्याला बघायला गेले तर आपल्या शैक्षणिक त्रास असणार आहे. MD लागणार आहे शरीर विकृतीशास्त्र मध्ये. ओके. ओके. त्याचा पिन आपल्याला याच्यात जर नाही भेटलं तर मग ते दुसरीकडून उपलब्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर शासकीय कामाचा आपल्याला निमशासकीय व स्वराज्य संस्था 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. ओके. त्यानंतर आता इथं दिलेले आहे पदनाम दिलेले आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारी मध्ये गटाची भरती. ओके. यामध्ये आपल्याला एक पद देण्यात आलेलं आहे. आता याच्यात जर बघायला गेले महाराष्ट्र विद्यापीठाची
वैद्यकीय पदवी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि आपल्याला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतर जर पुढे गेले आपण 13 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी उरोग उरोरोग व क्षयरोग तज्ञासाठी वॅकन्सी एस-20 सॅलरी गटाची भरती याच्यात पण आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. ओके. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आपल्याला दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील MD-TB चेस मध्ये आपल्याला डिग्री झालेली पाहिजे. याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी वगैरे असेल तर अप्लाय करू शकता. पदवीधर उमेदवार उपलब्ध नसणाऱ्या पदव्युत्तर पदवीधारकमधून भरण्यात येईल. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं कामाचा 2 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी झालेली पाहिजे. पदनाम दिलेले आहे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी गटाची भरती याच्यामध्ये 16 सॅलरी 14 नंबरचा पोस्ट आहे. त्या 17 पदे बघायला आपल्याला मिळतात. कॅटेगरीनुसार आपल्याला बघून घ्यायचं आहे कोणत्या ठिकाणी किती पद दिलेले आहे. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील वैद्यकीय पदवी MBBS. ओके. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. पद क्रमांक असणारे 15 पशुवैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये एस-20 सॅलरी आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये 1 पद आहे. ओके. यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ओके. तथापि पदव्युत्तर पदवीधारक उपलब्ध न झाल्यास संबंधित विषयातील पदवीधारकातून पद भरण्यात येईल. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय काउन्सिलिंग अंतर्गत नोंदणी झालेली पाहिजे आपल्याला. ओके. यामध्ये जर बघायला गेलं सर्वसाधारण सूचना आलेल्या आहेत. तवर नमूद केलेली पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ घट किंवा बदल होण्याची शक्यता आहे. उपरोक्त नमूद संवर्गातील पदाकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवार स्वतःची खात्री करण्यात यावी आणि अर्ज करिता असलेल्या पदासाठी विविध अर्ज शर्तीची पूर्तता करूनच आपल्याला पदाकरिता पात्र आहात का हे आपल्याला निश्चित करायचं आहे यामध्ये. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नित्य वापर करून असलेला वैध ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ओके. याच्यामध्ये मोबाईल नंबर ईमेल टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कामात येईल. ओके. आता अराखीव खुला प्रवर्गामधील आपल्याला उच्चस्तरीय मागास वर्ग उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी आपल्याला आरक्षित उपलब्धीचं मूळ जात प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे प्रवर्गामधून. अशा काही इथे छोट्या मोठ्या संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहे. एकदा आपण या वाचून घ्या जेणेकरून तुमची पण याच्यात डाऊट क्लिअर होऊन जातील. ओके. आता खूप मोठा PDF आहे 39 पेजेसचा. ओके. त्यानंतर आता सदरची परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, एकूण संख्येत बदल करणे, काहीही करायचं असेल तर त्यांचा अधिकार नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे. वयोमर्यादा दिलेली आहे 1 डिसेंबर 2025 पासून आपली वयोमर्यादा घेण्यात येणार आहे. अराखीव खुल्या प्रवर्गांना 18 ते 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांमध्ये आपल्याला 18 ते 43 आहे. ओके. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना 50 वर्षाची असणार आहे आणि खुल्या प्रवर्गामध्ये असेल तर 45 वर्ष. ओके. याच्यात दिलेली आहे तशी माहिती. आता याच्यामध्ये दिलेले आहे 38 वर्ष वगैरे 43 वर्ष वगैरे याची बघून घ्या. आता याच्यात आपल्याला भूकंपग्रस्तांना 45 वर्ष दिलेले आहे अशा पद्धतीने याच्यात कॅटेगरीचा सूट आहे. एकदा बघून घ्या. आता उमेदवार हा 18 वर्षाचा असला पाहिजे. खुल्या प्रवर्गाचा असेल तर 38, मागासवर्गीयमध्ये 43, खेळाडूमध्ये असेल 43. ओके. आणि इथं दिव्यांग असेल तर 45, अंशकालीन पदवीधर असेल तर 55, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. आता उपरोक्त इथं 1/12/2025 पर्यंत इथं दिलेले आहे. आता पदसंख्या दिलेली आहे याच्यामध्ये आणि सर्व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेली आहे. आता उपरोक्त संवर्ग पदाची सामाजिक व संबंधित आरक्षण घेऊन आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आता इथं गेल्यानंतर वेबसाईट लिंक दिलेली आहे जी की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून देईल. आपण महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तामध्ये असेल तर नियमित आदेशानुसार आपल्याला इथं
सूट राहणार आहे. ओके. अशी इथे छोटी मोठी माहिती देण्यात आलेली आहे, जी की तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर दिव्यांग आरक्षणाची माहिती दिलेली आहे. खेळाडू आरक्षणाची माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्या. कॅटेगरीनुसार अनाथ आरक्षणाची माहिती वाचा. त्यानंतर निवड पद्धत. आता निवड पद्धत जी असणार आहे, जाहिराती अनुसरून प्राप्त झालेली अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याकरिता दृष्टिकोनाने दिलेल्या शैक्षणिक अर्हतेची अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता व अनुभव किंवा अन्य किंवा निषक या आधारे आपल्याला निषक व करून अंतिम दिनांक पात्र वर्षित करण्यात येतील. ओके. निश्चित करून अंतिम परीक्षेत पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल. अशा इथे छोट्या मोठ्या SMS दिलेल्या आहे. आता नोटिफिकेशन दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर किंवा SMS मार्फत कळवण्यात येईल, नाही वेबसाईट आपल्याला चेक करत राहायची, ही आपली जबाबदारी असणार आहे. अशी याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. आता निवड सूची प्रवर्गनिहाय तयार करण्यात आलेल्या समाविष्ट करण्याची उमेदवाराची संख्या दिलेली आहे. निवड सूचीमध्ये समाविष्ट उमेदवाराची संख्या दिलेली आहे. 1 ते 3 वगैरे ते किती असणार आहे? 50%, 100%, 30%, 25%. ओके. याच्यात दिलेली आहे. एकदा तुम्ही हे पण वाचून घ्या. जेणेकरून आधार कार्ड, पॅन कार्ड, सेल्फ अटेस्टेड आपले जेवढे डॉक्युमेंट आहे ते सोबत घेऊन जायचे. दस्तावेज, मूळ कागदपत्र लागणार आहे आपल्याला जेव्हा बोलवण्यात येईल तेव्हा. ओके. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, जेणेकरून तिच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार आहे पुढे चालून. ओके. निवड सूची दिलेली आहे 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची आहेत. ओके. समान गुणधारकांची उमेदवारांची दिलेले आहे, क्रमांक दिलेले आहे. तुम्ही पण बघू शकता क्रमवारी वगैरे, आत्महत्या शेतकरी वगैरे, त्याचे पाल्य वगैरे, अर्जहर्ता इत्यादींची माहिती देण्यात आलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीने खूप सारी माहिती अर्ज भरणे सादर करण्याची आवश्यक सूचना दिलेल्या आहे. या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे कॉल करण्यासाठी. त्याच्यानंतर 5 जानेवारी 2026 पासून तर 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत 26 पर्यंत 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. परीक्षा फी असणार नॉन रिफंडेबल असणार, जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं प्रोफाईल निर्मिती करा, अर्ज सादरीकरण करा, शुल्क भरा, याच्यातील माहिती वगैरे देण्यात आली. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, डॉक्युमेंट वगैरे जे काही अपलोड करायचे ते करून घ्या. स्वाक्षरी, फोटोची साईज वगैरे दिलेली आहे. सिग्नेचरची साईज वगैरे देण्यात आलेली आहे. अर्ज नोंद दिलेली आहे. ओके. अप्लाय करण्याकरिता. ओके. अशा छोट्या-मोठ्या सूचना याच्यात देण्यात आलेल्या आहे. परीक्षा शुल्क देण्यात आलेले आहे. मोबाईल मोड दिलेला आहे. ओके. ई-पावती वगैरे देण्यात आलेली आहे. आता स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्याची तत्त्वे दिलेली आहे. आता छायांकित प्रतिमा वगैरे देण्यात आलेली आहे. स्वाक्षरी दिलेली आहे. कागदपत्र स्कॅन करणे दिलेले आहे. कागदपत्रे डाउनलोड किंवा अपलोड करणे, अर्ज सादरीकरण, परीक्षा शुल्क दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गांना 1000, मागासवर्गीय आर्थिक घटकांना ₹900 अनाथला पण 900. ओके. डिपेंडेबल फी असणारी फी पे करून घ्या. ओके. त्यानंतर इथं परीक्षा दिलेली आहे. परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, काय असणार आहे, संपूर्ण माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. आपण एकदा हे नीट करा. ओळख पटवण्यासाठी आयडी प्रूफ सोबत घेऊन जा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स जे आपल्याकडे असेल. रेशन कार्ड वगैरे चालत नाही. परीक्षेच्या वेळेस एकूण निवड प्रक्रियेत जर उमेदवारांनी अनुचित प्रकार काही केलं तर तुम्हाला बाद करण्यात येईल परीक्षेतून. परीक्षा केंद्राविषयी नियमावली दिलेली आहे. उशिरा गेलं तर घेण्यात येणार नाही. लवकर जायचे. कागदपत्रे पडताळणीवर कागदपत्र आणायची आहे. अर्जदाराची माहिती बरोबर सोय घोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचा कागदपत्रे, वयाचा पुरावा, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयचा असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, राखीव प्रवर्गात झाल्या उमेदवारांसंबंधित जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल. ओके. व दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, जे आपल्याला लागत असेल तेच घेऊन जायचे. ओके. राखीव महिला खेळाडू, विवाहाच्या नावात बदल असेल तर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असेल तर पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, डोमेशियल. ओके. आणि इथं आपले जे पण मूळ कागदपत्र ते सगळे घेऊन यायचे आहे आपल्याला लागत असणार आहे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता यामध्ये आता नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे, बघून घ्यायची आपण एकदा वाचून. ओके. इम्पॉर्टंट पॉईंट होता तो पण. ओके. कर्तव्य जबाबदाऱ्यांबद्दल माहिती वाचून घ्या. विशेष सूचना वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नंतर येणार नाही. याची नोटिफिकेशन आली आहे 13 डिसेंबर 2025ला आणि जे फॉर्म चालू होणार आहे 5 जानेवारी 2026 पासून तर 4
फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. आपला खूप सारा टाईम आहे. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. तरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. तर असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.